कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बोला सरगम मॅडम, फोन कशापाई केला? मॅडम मी खरंच आता मनावर घेतलंय, मी आज परत एकदा फॅक्टरीत चालली आहे। मग हे आम्हाला सांगायची काय गरज आहे? हो तुम्हाला तेच कळवण्यासाठी फोन केला, तुम्हाला माहित असायला हवं ना म्हणून फोन केला। ही असली फुकटची माहिती द्यायला आम्हाला फोन करू नका, आम्हाला लई कामं असतात। आम्ही सारखा सारखा तुमचा फोन घेऊच असं काही नाही। आम्हाला माहिती न काय, आम्हाला रिझल्ट पाहिजे, रिझल्ट। नाही मॅडम, लवकरच तुम्हाला रिझल्ट नक्कीच दिसेल, मी त्याचसाठी प्रयत्न करते। नाही बाद झाले तुमचे प्रयत्न, प्रयत्न करते वर तोंड करून तुम्ही एवढं मोठं चॅलेंज घेतलं ना व, ते पूर्ण कधी करणार आहे तुम्ही? हा, आता काम झालंय सांगायलाच आम्हाला फोन करा, त्याआधी आम्हाला फोन करायचा नाही। आम्हाला आमच्या सुनबाईंना धडा शिकवायचा आहे, पण तुम्हाला धडा शिकवायची वेळ आणू नका। ये चंची, ये अशी समोर ये आमच्या, ये। काय तुला पण तुझ्या आईसारखी सवय लागली की काय चोरून ऐकायची? नाही मावशी, नाही म्हणजे मी आले ना तवा मी तुला आवाज देणारच होते, पण फोन सुरू होता ना। बरं सांग, काय काम आहे? म्हणजे सॉरी मावशी, मला विचारायचं होतं का तू अक्षदाला धडा शिकवणार आहे, म्हणजे नेमकं काय करणार आहे? तुला काय सांगितलं होतं आम्ही? नको त्या गोष्टीत नाक खुपसू नगस, लक्षात राहत नाही वय तुझ्या? वय मावशी, म्हणजे परत सॉरी बर का, मी लय विचार केला, तर तू सरगम मॅडमला हाताशी धरून अक्षदाला धडा कसा शिकवणार आहे हे काय कळलं नाही बघ मला। ही चूक झाली बघ तुझी, तू लई विचार केलास, जास्त विचार करत जाऊ नकोस चंची, आपल्याला झेपेल तेवढंच करावं आणि कळलंच तुला योग्य वेळ आली की आम्ही काय करणार होते। चालवा पटापटा। हा तिकडे त्या महिला बघा, तुमच्या मागून येऊन पटापटा काम केली, चार झालं मी बघून। त्या महिलांना पण दाखवायचं पुरुष काही कमी नाही, कळलं का? पटापटा आवरा, तिकडचं बघा, आवरा पटापटा। रव्याजी वहिनी साहेब तुम्ही इकडं? हो, अधिपतींना टिफिन द्यायला आले। आज सकाळी काहीच न खाता निघाले ते, मला म्हटले काहीतरी महत्वाची मीटिंग आहे, मुंबईची माणसं आलीत आणि तसेच निघाले, म्हणून मी घेऊन आले। तुम्ही द्या माझ्याकडे डबा, मी देतो त्यांना। मुंबईची माणसं आलीत ना, त्यांची मीटिंग तिकडे सुरूच आहे। नाही नको, मी जाऊन देईन। अहो सरकारी इथंच जेवायला येणार आहे, तुम्ही डबा माझ्याकडे द्या आणि मी तुम्हाला मीटिंग जवळ नेऊन सोडतो। अहो ठीक आहे, मी जाईन चालत। अहो तुम्हाला जर मी असं चालत पाठवलं तर धाकले सरकार चिडतील माझ्यावर, तुम्ही असं नका करू, डबा द्या तुम्ही माझ्याकडे, मी सोडतो ना तुम्हाला नेऊन। अहो नाही ठीक आहे, मी जाईन, तसंही मला त्या महिला कामगारांना पण भेटायचं। असं आहे व्हय? सगळं व्यवस्थित चालू आहे ना? छान करतात ना त्या काम? हो, अहो लय भारी काम करतात, त्यांचं काम पाहून मी चाट पडलो। वा वा, कुठे आहेत त्या? त्या गोडाऊन जवळ बसल्यात। ठीक आहे, मी जाता जाता भेटते त्या। बरं चालेल। वहिनी साहेब डबा द्या इकडं। थँक्यू। महिला कामगार ज्या आल्यात त्याच बायकांनी सुचवलं की मिरचीचं लोणचं, साधी गोष्ट आहे पण एवढं एक नंबर आणि 100% ऑर्गॅनिक, तुम्ही खाल्लं का नाही इशे हार्ड होऊन जाणार। यस मी जाताना देऊन घ्या। अहो आम्ही तुमच्याकडचं हे लोणचं टेस्ट केलं, एकदम घरच्यासारखी टेस्ट आहे बघा, म्हणून तर आम्ही तुम्हाला ऑर्डर देतोय या सगळ्या मालाची। नाही पाठवतोय, सध्या सॅम्पलसाठी का होईना 5-5 बॉक्स पाठवून देतो सगळ्याचेच तुम्हाला। अहो नाही 5-5 बॉक्सने होणार काय? आम्ही तुम्हाला सांगितलं ना तुमचं प्रोडक्ट आम्हाला परदेशात पाठवायचंय। आता आपण करूया ऍडजस्ट, पण पुढच्या वेळेपासून तुम्हाला सांगतोय। बरं असं व्यस्त आहे। हा आता ते तुम्हाला करावंच लागणार। 5 बॉक्स न होणार नाही म्हणते, मग किती बॉक्स लागतात? आता तुमच्याकडे सगळ्यांचे 500 बॉक्स असतील तरी चालतील आम्हाला। काय सांगायला एवढे? अहो हे तर काहीच नाहीये, आता तुम्ही कमी पडाल आम्हाला सप्लाय करायला, आमच्या ऑर्डर थांबतच नाहीत। आम्हाला पक्की खात्री आहे तुमच्या मालाला मोठा उठाव मिळणार बघा।
नाही नाही हो, तुमचा मोठेपण आहे खरं तर. नाही हो, तुमच्या प्रोडक्टची क्वालिटीच तशी आहे. खरं सांगू काय, आमचं एकट्याचं काही ह्याच्यात क्रेडिट नाही आहे. आमची सगळी टीमच अशी आहे. आता हे ओंकारराव म्हणा किंवा बाकी पण आमच्याकडे जे कार्यकर्ते आहेत का नाही, सगळे कामगार आणि महिला कामगार सगळी दिवस रात्री एवढी मनापासून झटतात का नाही, घरचं काम असल्याचं. आणि महिला कामगार आम्ही जे जॉईन करून घेतल्यात त्या बायका तुम्हाला सांगतो साहेब, एवढं जीव लावून काम करतात आणि स्वच्छता टापटीप जे नियम दिले ते पाळून काम करणार. तुम्हाला माहिती आहे की महिलांचं काम म्हणजे एकदम घरच्यावानी. म्हणजे त्यांचं कसं असते माहिती आहे काय, त्या एकदम साधा सरळ विचार करतात हो. ते काय विचार करतात, आपण घरात भाजी भाकरी बनवतोय हा, ते प्रॉडक्ट असते आपल्या घरच्यांच्या पोटात जाणार असते की नाही, तसंच कारखान्यातून ते काम करतात. का हे प्रॉडक्ट कोणाच्या पोटात जाणार आहे, कोणाची बायकाबरोबर खाणार आहेत, तर त्यांच्या पोटात चांगलंच जावं अशा एवढ्या नितळ भावनेनं ह्या सगळ्या बायका काम करतात. त्यांचं यश आहे. अहो म्हणून तर तुम्हाला सांगतोय आम्ही, तुमच्या या मालाचे महिन्याला कमीत कमी 500 बॉक्स लागतील आम्हाला. आणि तरी आम्ही तुम्हाला कमीत कमी सांगतोय. आता तुमच्याकडे जेवढे बॉक्स असतील ते सगळे पाठवले तरी चालेल. आयुष्यात हे एवढं आता लागणार आहे. हो मग काय सांगतोय आम्ही, फक्त सप्लाय वेळच्या वेळेला पाठवून द्या म्हणजे झालं. हा फक्त वेळ चुकवू नका. हा नाही सप्लायची वेळ चुकणार नाही, त्याचं काही टेन्शन घेऊ नका. नाही मग खरंच थँक्यू बरं काय. हो तुम्ही आम्हाला काय थँक्यू म्हणताय, आम्ही तुम्हाला थँक्यू म्हणायला हवं. आणि आता आपलं हे नवीन व्हेंचर चालू झालेलं आहे, सो कॉंग्रॅच्युलेशन. कॉंग्रॅच्युलेशन. तुम्हाला बी कॉंग्रॅच्युलेशन. बरं हे तुमच्याकडेच असू दे. हा हा आम्ही येतो. ठीक आहे, भेटूया. राहू दे असं. का भावा बघितलंस का ऑर्डर? हो बाबा. हा आपण नुसतं मुंबई म्हणत होतो, हे काय साता समुद्र पार चालला की विषय. हो आता आपल्या सोनियोची प्रोडक्टचं नाव सगळ्या जगाला माहित पडणार आहे. नाही पण तू काय बी म्हण, हो का नाही या महिला कामगार आहेत का नाही ह्यांचा पायगुण आहे बघा आणि हातगुण आहे. खरं सांगतो तर ह्यासनी गुड न्यूज अशीच द्यायला नको. एका पार्टीची जुळणी करूया, नियोजन लावूया मस्तपैकी खतरनाक, आणि त्या पार्टीत आपण देऊया गुड न्यूज. खुश होऊन जातील सगळ्या. मस्त आयडिया दिलीस बाबा. जिंकले. एक्सक्यूज मी, काय आधिपती आलेत का? नाही अजून तरी नाही आलेत ते बघा. पण मग कधी येतील, तुम्हाला काही अंदाज आहे? मला असं वाटतं आता येतीलच सरकार. मी येतो. हॅलो. पण ऐका तर, एक्सक्यूज मी. नाही त्याला मारलाच पाहिजे. होय ना, नजरच वाईट होती त्याची. कसा बघायचा तू सगळ्या बायकांकडे. नीलमवर त्याच्या डोळ्याची शंकाच आली नाही हो. चांगले हातपायच तोडले पाहिजेत त्याचे. नालायक कुठला. काय हो, काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का? कोणाविषयी बोलताय तुम्ही? अहो ते आमचा मुकदम. काय झालं त्याचं? आमच्या एका बहिणीवर हात टाकलाय त्याने. त्याला धरलंय, तिकडेच चाललोय आम्ही. बर. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.